बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा हा गड आहे, यांचा होमटाऊन आहे आणि प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊन मध्ये मशाल पेटली आहे. आपल्या सोबत या मशालीचे प्रणेते आमदार सिद्धार्थ करत आहे. भाऊ, काय सांगाल? जय महाराष्ट्र. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा शिवसैनिक आहे आणि हातामध्ये मशाल घेऊन या ठिकाणी 1 वर्षापूर्वी आलेलो आहे. उद्धव साहेबांचा जो विचार आहे मुळातच मेहकरच्या मातीमध्ये, मेहकरच्या मतदारसंघामध्ये रुजलेला आहे, जिल्ह्यातही आहे. परंतु बाकी मला माहिती नाही, पण मेहकर मतदारसंघामध्ये सगळ्या लोकांनी पहिल्यांदा सर्वप्रथम मला साथ दिली. त्याचबरोबर आता आमचे अतिशय मनमिळावू, सुशील आणि चारित्र्यवान असलेले दूरदृष्टीचे उमेदवार आहेत, जो व्यावसायिक आहेत आणि सगळ्यांना भावलेले, घराघरात पोहोचलेले किशोरभाऊ गारळे आम्ही अतिशय उमदा उमेदवार दिले होते आणि ते म्हणजे सगळ्या मेहकरवासियांचे घरातले उमेदवार होते. मशाल या ठिकाणी ऑलरेडी पोहोचली होती. आमचा उमेदवार अतिशय सगळ्यांना मनमिळावू होता आणि उद्धव साहेबांची मशाल आणि विचार या सगळ्यामुळं हा जो विजय आहे तो जनतेने आमच्या पदरामध्ये टाकलेला आहे. जनतेचे आम्ही आभारी आहोत. जय महाराष्ट्र. आपण या ठिकाणी प्रतापगड हा भेदण्यामध्ये हे झाला, सफल झाला आहात. काय आपले कशामुळे आपल्याला विजय झाला? हा जो गड आहे मला माहिती नाही कुणाचा आहे. हा इथल्या मशाल या ठिकाणी रुजलेली आहे आणि हा जनतेचाच गड आहे. खरं म्हणजे हा कुणाचा गड आहे मला माहिती नाही, पण हा सर्वसामान्य जनतेच्या आशा आणि आकांक्षा घेऊन आम्ही जनतेमध्ये गेल्यामुळं जनतेने आम्हाला भरघोस आम्हाला जो काही आशीर्वाद दिला, आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे. या मेहकर शहराचा जो चेहरा आणि मोहरा बदलण्याचं जे काही आम्ही स्वप्न घेऊन जनतेसमोर गेलो त्या आमच्या स्वप्नाला जनतेने दाद दिली आणि केवळ त्यांच्या आशीर्वादानंच आमचा हा जो विजय आजचा सुकर झालेला आहे. प्रचंड मताने आमचे उमेदवार किशोरभाऊ निवडून आलेले आहेत. मी जनतेचे आभार मानतो. आपल्या सोबत नगराध्यक्ष पदीचे निवडून आले किशोरभाऊ गारोळे आहेत. भाऊ, आपली काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया हीच आहे की जनतेचा जो आशीर्वाद आहे तो आम्हाला मिळालेला आहे. ही निवडणूक जी एकतर्फी झालेली आहे, कारण ही निवडणूक माननीय आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या नेतृत्वात होती आणि ज्याप्रमाणे आमदार खरात साहेबांना जनतेने आशीर्वाद दिला होता त्याचप्रमाणे जनतेने आज मलाही आशीर्वाद देऊन मला प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे. मी याबद्दल सर्व जनतेचा आभारी आहे. नक्कीच जनतेने बहुमताने निवडून दिलेला आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, मेहकर, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.